नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कशी आहात तुम्ही? मस्त ना? मस्त राहा आणि मस्त खा. आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी तवा पिझ्झाची रेसिपी घेऊन आलेली आहे. ते देखील साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. लहान मुलं देखील आवडीने खातील असा हा रेसिपी आहे. तवा पिझ्झा आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या आपण इथं साहित्य यूज केलेले आहेत. चला मग व्हिडिओला बघूयात आपल्याला काय काय लागणार आहेत. सगळ्यात प्रथम मी इथं पिझ्झा बेस घेतलेला आहे. पिझ्झा बेस मी मार्केटमधून आणलेला आहे. तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरी देखील बनवू शकता. पिझ्झा बेस मी इथं मला 3 ते 4 असे पिझ्झा बनवायचे आहेत, म्हणून मी इथं 3 ते 4 असे पिझ्झा बेस घेतलेले आहेत. आता आपण पिझ्झा बेस देखील दाखवून दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर मी इथं व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. व्हेजिटेबल्समध्ये मी तुम्हाला सांगते, कांदा घेतलेला आहे, पत्ताकोबी घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेले आहे. त्याला छानपैकी असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो देखील घेतलेला आहे. त्याला असं छानपैकी असं कट करून घेतलेलं आहे बारीक. धुवून असं छान असे उभे आडवे तुम्हाला जसं आवडतील तसे बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस अगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिओनीज किंवा टोमॅटो सॉस देखील लावू शकतात. पिझ्झा सॉस मी इथं घेतलेला आहे. चिली फ्लेक्स देखील घेतलेले आहेत. मिओनीज घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं चीजचं पॅकेट घेतलेलं आहे. इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहेत. आता कृतीवर वळूयात. आता आपल्याला इथं एक कढई घ्यायची आहे आणि त्यात 2 मापलं असं तेल टाकून घ्यायचे. 2 मापलं छानपैकी असं तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे व्हेजिटेबल्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळ्यात प्रथम मी इथं कांदा फ्राय करून घेते. कांद्याचा हा कच्चा स्मेल निघेस्तोवर असं जास्त फ्राय करायचे नाही आपल्याला. व्हेजिटेबल हे थोडेसे असे कच्चे स्मेल निघेस्तोवर असं फ्राय करून घ्यायचे कांद्याला. तुम्ही बघू शकता बारीक चॉप असं करून घेतलेलं आहे मी कांद्याला. लहान मुलं कांदा खायला हे करतात, तंग करत असतात, कांदा खात नाही व्यवस्थित, म्हणून आपण हे कांदा आहे ना तो बारीक असा कापून घ्यायचा आहे. आता इथं पत्ताकोबी, शिमला मिरची आणि गाजर ते तिन्ही मी कापून घेतलेले ते देखील यात घालून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे तेलामध्ये हे असं छानपैकी हे व्हेजिटेबल्स परतवले ना तर ते पिझ्झ्यात खायला देखील खूप छान लागतात. ह्याला पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे मी. आता वरतून आपल्याला टोमॅटो घालायचे आहे. ते देखील मी असं बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तुम्ही किसणीच्या सहाय्याने देखील हे किसून घेऊ शकता. आता यात मसाले घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात. छानपैकी असं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आता हे छान मिक्स करून घेऊयात. पूर्ण मीठ हे त्याला एकजीव झाला पाहिजे ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल्सला आपल्याला जास्त परतवायचे नाही आहेत. फक्त मी हे 5च मिनटं असं ठेवलेलं आहे गॅसवर. आता याला थोडं झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं फक्त याची एक थोडीशी अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता इथं मी लाल तिखट घालते. 1 टेबलस्पून असं लाल तिखट घातले, धण्यापूड घातलेले आहे, हळद घातलेली आहे आणि मीठ तर आपण अगोदरच घातलेलं आहे. इतर मसाले मी यात घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता. सगळं अर्धा टेबलस्पून किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता हे सगळे मसाले. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छानपैकी असं मिक्स करते. थोडी चिली फ्लेक्स घालायची आपल्याला इथे. लहान मुलं वरतून हे चिली फ्लेक्स खाऊ नाही शकत, म्हणून मी इथंच आतमध्ये थोडंसं असं घातलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छानपैकी असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊयात. पूर्ण मसाले लागले पाहिजे व्हेजिटेबलला असं मिक्स करायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता भाज्या हे जरा नरम झालेले आहेत. 5च मिनटात हे भाज्या छानपैकी असं हे नरम झालेले आहेत. आपल्याला भाज्या हे जास्त शिजवायचे नाही आहेत, थोडे असे कच्चेच ठेवायचे आहेत. झाकण ठेवून थोडीशी वाफ काढली ना तर भाज्या आपल्याप असे छान असं नरम होतात. आता पिझ्झा बेस घेतलेला आहे मी. आता याला आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. पूर्ण एकजीव करून पूर्ण हे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला सॉस. चमच्याच्या सहाय्याने छानपैकी याला मिक्स करून घेते, एक पूर्ण पसरवून घेते.
जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावू शकता किंवा शेजवान चटणी देखील लावू शकता. थोडंसं इथं मेयोनीज घेते मी. मेयोनीज देखील छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मेयोनीजने छान आपला पिझ्झा हा क्रीमी बनतो. इथं तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावू शकता. हे छान आता एकजीव करून घ्यायचे, आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता आपले व्हेजिटेबल्स देखील झालेले आहेत. आता थोडे व्हेजिटेबल यावर टाकून घेऊयात. थोडे व्हेजिटेबल्स टाकायचे. तर आपल्याला पूर्ण असं पसरून घ्यायचे, एका जागेवर न ठेवता पूर्ण साईडला असं पसरले जाईल असं करायचं आहे आपल्याला. छानपैकी असं हे पसरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला चीज घ्यायचे आणि चीज छानपैकी असं कद्दूकस करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही चीजचे बारीक तुकडे करून टाकले ते देखील चालेल, पण मी कद्दूकस करून घेते चीजला, म्हणजे पूर्ण असं मेल्ट होईल ते पिझ्झावर. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही चीज टाकू शकता यावर. आता माझा एक चीज छोटावाला मी ते पूर्ण कद्दूकस करून घेतलेला आहे. आता आपला इथं तवा हे छानपैकी आपल्याला तपवून घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला इथं बटर लावायचं आहे तव्याला. आता तवा छानपैकी असा तपलेला आहे. आता हळूवार हाताने आपल्याला पिझ्झा हे त्यावर ठेवून द्यायचे. आता त्याच्यावर असं छानपैकी एक झाकण लावून घ्या. 15 मिनिटात आपला पिझ्झा इथं तयार होतो. आता झाकण खोलून मी बघितलेलं आहे. छानपैकी हे पिझ्झा आपला क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधले जे व्हेजिटेबल्स आहेत ते पण छान शिजलेले आहेत आणि पिझ्झा बेसही क्रिस्पी झालेला आहे. आता 4 तुकडे तुम्हाला हवे तेवढे तुकडे करून घ्या तुम्ही तव्यावरच. मी इथं 4 तुकडे करून घेते. आता आपण काढून घेऊयात पिझ्झा. खूप छान लागतो हा पिझ्झा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. एकदम गरमागरम हा पिझ्झा आहे. लहान मुलांना देखील आवडीने खातात लहान मुलं. किती साधी आणि सोपी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. असा मिनी पिझ्झा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला देखील खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला देखील खाऊ शकतात. आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.